सनई छत्रपती शासन पक्षाचा नोंदणी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे 25 ऑक्टोबर 2024 रोजी झालेला आहे। त्यानंतर 25 ऑक्टोबरला जेव्हा आम्हाला नोंदणीचं पत्र मिळालं तर 3 दिवस राहिले होते विधानसभा निवडणुकीला, त्यामुळे पुरेशी तयारी करता आलेली नाही। तरी आम्ही 4 उमेदवार उभा केलेले आहेत विधानसभा निवडणुकीत। फार कमी वेळ होता तयारीला, प्रचार प्रसाराला, पण उमेदवार उभे करण्याची आमची जी जबाबदारी आहे ते आम्ही कर्तव्य पार पाडलेले आहेत। त्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता पूर्वतयारी करावा म्हणून महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे अगोदरच अर्ज करून आम्ही नोंदणी करून घेतलं। 29 मे 2025 रोजी आमचा राज्य निवडणूक आयोगाकडे पण नोंदणी झालेली आहे आणि त्यानंतर आम्ही पक्ष बांधणीचं काम जे महाराष्ट्रात आहे ते अजून वेगात सुरू केलेली आहे। महाराष्ट्रातले 6 डिव्हिजन मधले सगळे जिल्ह्यामध्ये, विधानसभा क्षेत्रामध्ये, प्रभागामध्ये कार्यकर्ते आमचे सक्रिय आहेत। पक्ष बांधणी सातत्याने सुरू आहे। येणारा महाराष्ट्रातले सगळे निवडणूक लढवायचा आमचा निश्चय आहे, संकल्प आहे आणि त्याच संकल्प आणि निश्चय तुमच्यासमोर जाहीर करण्यासाठी आज हे पत्रकार परिषद भरवलेले आहेत। आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक नामदेवराव जाधवजी इथे उपस्थित आहेत, ते आपल्याला संबोधित करतील। धन्यवाद। नेहमीच एक जो मोठा प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडिया, त्याच्यावरती पाहिलेला असेल आणि फक्त 3 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत पोचलेला हा पक्ष आहे आणि या पक्षाकडे येणारा सगळ्यात मोठा जो फॉलोअर्स आहे तो 45च्या खालचा आहे। म्हणजे 25 ते 45 ह्या वयोगटातले आमचे सगळे फॉलोअर्स आहेत आणि त्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आम्ही निर्णय घेतलेला आहे की या महाराष्ट्रातील प्रत्येक सुशिक्षित तरुणाला निवडणूक लढता आली पाहिजे आणि निवडणूक हे सर्व प्रश्नांचं मूळ आहे आणि निवडणूक हे सर्व प्रश्नांचं सोल्युशनसुद्धा आहे। दुर्दैवाने लोक असे म्हणतात, सुशिक्षित लोक, की राजकारणापासून 4 हात लांब राहिलेलं बरं, पण त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की सगळे प्रश्न येऊन थांबतात एकाच जंक्शनला, त्याचं नाव आहे राजकारण। आणि म्हणून सत्तेच्या चाव्या असतील, पैशाच्या चाव्या असतील, त्याच्यानंतर रिफॉर्मच्या चाव्या असतील, आर्थिक सुधारणा असतील, सामाजिक सुधारणा असतील, ह्या सगळ्या चाव्या ह्या सत्तेच्या केंद्रबिंदूपाशी येतात आणि म्हणून प्रत्येक सुशिक्षित माणसांनी आपले न्याय हक्काची जागृती झाल्यानंतर राजकारणात त्यांनी आलं पाहिजे। आणि राजकारणात सुशिक्षित लोक येत नव्हते म्हणूनच गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्याचा ताबा घेतलेला आहे। त्याच्यामुळे आता ताबा, आबा आणि सभा हा सगळा आपण गॅप कव्हर करूया आणि जास्तीत जास्त सुशिक्षित लोकांनी इथं निवडणुकीत आलं पाहिजे। 2,500-5,000 रुपये फक्त डिपॉझिटची फी असते, बरोबर? म्हणजे ज्याला नगरसेवक व्हायचं आहे, आमदारकीला 10,000 रुपये असतात। 2,500-5,000 रुपयामध्ये जर तुम्हाला तुमचं भविष्य बदलण्याची, नशीब आजमावण्याची संधी मिळत असेल तर प्रत्येक तरुणाने ती घेतली पाहिजे। आणि ह्या सर्व तरुणांना ही संधी मिळत नव्हती, कारण प्रत्येक फॅमिलीमध्ये किंवा प्रत्येक राजकीय पक्ष एक फॅमिली होऊन बसलेला आहे आणि फॅमिली हाच राजकीय पक्ष आहे। तुम्ही सगळीकडे बघून घ्या आणि ह्याला सगळे लोक कंटाळलेत, नागरिक कंटाळलेत आणि महाराष्ट्राच्या क्षितिजावरती काहीतरी नवीन व्हावं असं नियतीची इच्छा होती आणि म्हणून माझ्यासारख्या माणसाला राजकारणात यावं लागलं। वर्गीस साहेबांची आमची चर्चा झाल्यानंतर या पक्षाचा जन्म झाला, कारण ते सुद्धा एका पक्षात, मोठ्या पक्षात काम करत होते, पण फक्त सुरुवातीला वेगळं चित्र होतं, नंतर सगळं सिमिलर चित्र तयार झालं ते जसं इतर पक्षांमध्ये असते। आणि हा सगळ्या तरुणांमधला रोष आहे, आक्रोश आहे, त्याला वाट फोडून देण्यासाठी ज्यांचं भविष्य त्या तरुणांनीच राजकारणात यावं आणि सूत्र हातामध्ये घ्यावेत अशी आमची इथली संकल्पना होती। ज्यावेळी तरुण असा विचार करतात की मी या राजकारणात तरुण जाईल का, कारण निवडणूक लढवायला करोड रुपये लागतात, पैसे वाटायला लागतात, दारू वाटायला लागते, मटण वाटायला लागते, बरंच काय वाटायला लागते, पण हे सगळं वाटायला लागते त्याच्याबद्दल यांना काय वाटायला पाहिजे याचं सगळं चिंतन व्हायला पाहिजे आणि कधी मग गरीब माणसांना संधी मिळणार याचं आम्ही चिंतन केल्यानंतर शिवाजी महाराजांनी जे रयतेचं राज्य उभं केलं, सर्वसामान्य 12 बोलतर 18 पगड जातीचे मावळे एकत्र करून जे शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, त्याच संकल्पनेवरती आपण हा पक्ष काढलेला आहे। बऱ्याचशा लोकांना असा मनात प्रश्न असेल की आम्हाला छत्रपती शब्द माहीत आहे, शासन शब्द माहीत आहे, सनई म्हणजे काय? सनईचा साधा अर्थ तुम्हाला सांगतो, तसे संस्कृतमध्ये खूप अर्थ आहेत। याच्यामध्ये ही संस्कृत राजमुद्रा आहे, शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही संस्कृतमध्ये आणि शिवाजी महाराजांची संस्कृत पदवी आहे सनय। सनय म्हणजे जो सर्वसामान्य माणसांना सोबत घेऊन जात अशक्य वाटणारं ध्येय ठरवतो आणि ते प्राप्त करतो, अशा महापुरुषाला सनय असं म्हणतात। आणि शिवाजी महाराजांना आपल्या केवळ वयाच्या 12व्या वर्षी ही पदवी मिळालेली आहे। त्यामुळे महाराष्ट्राची जी प्रगती आहे ती ह्या सनई शब्दामुळे आहे की शिवाजी महाराजांना त्या तोडीचं शिक्षण बँगलोरला 5 वर्षे शहाजीराजे घेऊन गेले आणि त्याच्यातून ते स्वराज्य निर्माण झालं। तसंच
ज्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली, 12व्या वर्षी ते पुण्यात आले, 15व्या वर्षी स्वराज्याचं तोरण मांडलं त्यांनी, स्वराज्याची शपथ घेतली रायरेश्वरावरती. निवडणूक आयोगाने सुद्धा 18 वर्षाच्या मुलांना जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे, मला वाटतं हेच स्वराज्याचं तोरण मांडण्याची संधी इलेक्शन कमिशननं या भारतातील प्रत्येक तरुणाला दिली आहे. आणि म्हणून प्रत्येक तरुणांनी जसं मतदानासाठी आग्रही असलं पाहिजे, तसंच त्यांनी निवडणुकीसाठी सुद्धा आग्रही असलं पाहिजे. चुकीचे लोक राजकारणात काय येतात? कारण चांगल्या लोकांना राजकारणात संधीच मिळत नाही आहे. म्हणून आम्ही आमच्या पक्षामध्ये लोकांना घेण्यासाठी आणि तिकीट देण्यासाठी 2च क्रायटेरिया आहेत. एक, त्यांच्यावर कुठलेही क्रिमिनल हेवी ऑफेन्सेस नसावेत. हे खोटेनाटे आरोप होतात त्याला आम्ही काही मोजणार नाही. आबरू नुकसान केली, गाडीने ठोकलं, शिवीगाळ झाली, जे जे सामाजिक न्याय लढायचे संघर्षाचे केसेस असतील त्या वेगळ्या, पण खून, दरोडा, बलात्कार अशा केसेस असणाऱ्यांना आमच्याकडे प्रवेश नाही. दुसरी गोष्ट, एक क्रायटेरिया आहे, तो व्यक्ती किमान ग्रॅज्युएट असावा. आणि जर एखादी एक्सेप्शनल केस अशी असेल की त्या माणसाचं 10वी 12वी 13वी शिक्षण आहे, पण तो खूप चांगला समाजात काम करतोय, तर आम्ही त्याच्याकडून अंडरटेकिंग घेऊ की पुढच्या 2-3 वर्षात आम्ही ही डिग्री घेऊ. आणि हे शिक्षण व्यवस्थित देण्यासाठी आम्ही नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सिंगापूरचा स्टडी टूर ठेवलेली आहे. लोक निवडून गेल्यानंतर अभ्यास करतात शासनाच्या पैशानं, जनतेच्या पैशानं. आम्ही आमच्या उमेदवारांना सिंगापूरला घेऊन जाणार आहे. आणि 1965 साली स्वतंत्र झालेला देश आज तो आपल्या 70 पट त्यांची किंमत आहे. आज महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा संकट आलेलं आहे. गेल्या 3-4 दिवसापासून पूर आहे, जमीन खरडून गेली आहे, गाई गुरं वाहून गेल्यात, शेतकऱ्याचं अफाट नुकसान झालं आहे. पण त्यांना देण्यासाठी सरकारच्या हातात छदाम नाही आहे. कारण नको त्या योजना लावणं, न मागता लोकांना देत राहणं. आणि त्याच्यामुळे आज सरकारला ज्यावेळी अत्यावश्यक आहे शेतकऱ्यांना मदत करणं, त्यावेळी सरकारकडे पैसे नाहीत. एकतरी 8,000चं बोलल्यानंतर शेतकऱ्यांनी हुसकून लावले सगळ्या मंत्र्यांना. ही महाराष्ट्रातली भयानक परिस्थिती आहे. म्हणून सिंगापूरचं जे GDP आहे त्याच्या 40% त्यांचे रिझर्व्स आहेत. म्हणजे त्यांचा जो GDP आहे त्याच्या 40%पेक्षा जास्त त्यांचे रिझर्व्हला फंड आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या दुप्पट पगार हा प्राईम मिनिस्टरचा आहे. कोणाच्या? सिंगापूरच्या. देश केवढा आहे? नकाशावर झूम करून शोधावा लागतो. आपल्या मुंबईपेक्षा पुण्यापेक्षा छोटा देश आहे. ही जी प्रगतीची पॅरामीटर्स आहेत त्याच धर्तीवरती आम्हाला सनई छत्रपती शासन पक्ष चालवायचं आहे. आणि हे काम फक्त तरुण करू शकतात. आणि हे रिफॉर्म करण्याच्या कामामध्ये एक मोठा अडथळा आहे, तो म्हणजे भ्रष्टाचार. आणि म्हणून आम्ही सातत्यानं भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज बुलंद करतो आहे आणि अनेक प्रकरणं उघड करून आपण दाखवतो आहे. तुम्ही बघितलं असेल 10 तारखेला महाराष्ट्र शासनाने GR काढला. प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांनी गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड घातलं पाहिजे. हे आपल्या एका छोट्या चळवळीचं लढ्याचं ते यश आहे. आणि मी माझ्यासोबतच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर कधीही गुन्हा दाखल होऊ देत नाही. कारण आम्ही 5पेक्षा कमी संख्येने असतो. 5 पांडव युद्ध जिंकण्यासाठी पुरेसे असतात. फक्त त्यांच्याकडे कृष्ण असला पाहिजे आणि त्याच्या हातात सुदर्शन चक्र असलं पाहिजे. आणि ते सुदर्शन चक्र म्हणजे आपला मोबाईल आहे. आणि आम्ही त्याचा चांगला वापर करतो. महाराष्ट्रातील सर्व तरुणांना आमच्याकडे संधी आहे. नवोदित तरुणांना आमच्याकडे अशी अपेक्षा नाही की त्याचे आजी आजोबा कोणीतरी आमदार खासदार मंत्री पाहिजेत. नाही, टोटली ब्लँक असलेली मुलं आम्ही या राजकारणामध्ये उतरणार आहोत. आणि भल्यांना यावेळी आम्ही पाडून दाखवणार आहोत. आणि खूप चांगले चांगले उमेदवार आमचे निवडून येतील. अनपेक्षित कलाटणी देणारे निर्णय तुम्हाला मिळतील. निवडणुका होसपर्यंत कदाचित आमच्या जास्त बातम्या नसतील, पण निवडणुकीनंतर फक्त आमच्याच बातम्या असतील, एवढं मात्र पक्कं. काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. मिलियन्समध्ये व्हिडिओ हिट होत आहेत. लाखो, म्हणजे प्रत्येक आम्ही व्हिडिओ टाकल्यानंतर 24 तासात प्रत्येकाच्या मोबाईलला धडकतो. याचा अर्थ महाराष्ट्र के दिल की धडकन सनई छत्रपती शासन. हां, सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद आता तुम्ही म्हणालात, तो कसा मिळतो, त्याच्या मागचे मॅट्रिक्स काय आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. तो जेनेरिक पण असू शकतो, त्याबाबतीत वाद नाहीये. मुद्दा असा आहे की आता तुम्ही म्हणालात की पक्ष बांधणी आपण सुरू केली मे महिन्यात आपल्याला राज्य निवडणूक आयोगाकडून मोहर मिळाल्यानंतर. तर आता तुमच्या पक्षाचे कार्यकर्त्यांची संख्या किती आहे? एक, पक्ष सदस्य किती आहेत? 2, आणि तिसरं म्हणजे की तुम्ही राजकीय पक्षांवर टीका केली की राजकीय पक्षांची कार्य म्हणजे जे काही चालतं कामकाज चालतं ते योग्य प्रकारे चालत नाहीये. पण ते ज्या योजना, ज्या काही लोकप्रिय योजना राबवत आहेत त्याचे लाभार्थी शेवटी समाजातलेच आहेत. तर त्या बाबतीत तुम्ही सामाजिक जागृतीसाठी काय करणार? हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव व्यक्ती असे की ज्यांनी जनतेला कधीही फुकट खाण्याच्या योजना दिल्या नाहीत. प्रत्येकाला स्वावलंबनाने स्वतःच्या कष्टाने मोठं होण्यासाठी जी संधी लागते ती संधी देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. शिवाजी महाराजांनी इथल्या दुष्काळातल्या शेतकऱ्यांना, म्हणजे 1622 ते 1652 जवळपास 20-21 वर्ष महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत होता. माणसाला कापून खातील एवढी भयानक परिस्थिती असताना शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याला नांगर दिला, बी दिलं, बैल दिला, बारदाना दिला, पाणी दिलं, सगळं दिलं. पण त्याच्यानंतर त्यांनी 40% त्याच्यावरती टॅक्स होता. पण कधी
तुमचं पीक ह्या वर्षी आलं तर टॅक्स द्या, नाही आलं तर पुढच्या वर्षी परत तुम्हाला आम्ही बी देऊ, सगळं देऊ, असं शिवाजी महाराजांनी जे स्वावलंबी सगळ्या नागरिकांना केलं, अशाच योजना लावल्या पाहिजेत. ॲक्च्युली आता काय चाललं आहे माहिती आहे का, द एव्हरी गव्हर्नमेंट स्कीम इज अ स्कॅम अँड आय कॅन प्रूव्ह दॅट. खरोखर त्या लाभार्थीसाठी ती असली पाहिजे. काही ठिकाणी न मागता लोकांना पैसे दिले जातात, लाभ दिला जातो की ते योजना चालू केल्या जातात, काही ठिकाणी अत्यावश्यक आहेत, पण त्यांच्यासाठी मात्र कोणती योजना सरकारकडे नसते. त्यामुळे आमचा याच्यावरती जास्त भरोसा आहे की जिथे अत्यावश्यक आहे तिथे लोकांना योग्य संधी हीच ताकद द्या तुम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लंडनला शिकायला पाठवलं शाहू महाराजांनी, साईराव गायकवाडांनी, म्हणून ते संधीचं रूपांतर त्यांनी ह्याच्यामध्ये केलं की भारताची उत्तम राज्यघटना त्यांना लिहिता आली. तसंच समाजातील प्रत्येक घटकातील तरुणांना पुढे येण्यासाठी फक्त काय पाहिजे, तो काय अपंग नाही आहे, तो काय दिव्यांग नाही आहे, फक्त त्याला जी संधी पाहिजे ती संधी मिळाली पाहिजे. याच्यासाठी आमचा सनाई चतुर्थी शासन पक्ष राहिला प्रश्न मेंबरशिप पदाधिकारी याची संख्या दिवसेंदिवस आमची वाढत चाललेली आहे. आकडेमोड करण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, कारण आकडा जसा शेअर बाजाराचा दररोज बदलत राहतो तसे आमचे आकडे बदलत राहतात. ऑक्टोबरपासून हां, जूनला पक्ष बनवतो. येस, जून 2024. 2024 आमच्याकडे सगळी बांधणी चालू आहे. आणि ज्या अर्थी आम्ही सगळ्या महानगरपालिका लढवायचा निर्णय घेतो आहे याच्यातच तुम्ही समजून घ्यायचं की आमच्याकडं तेवढा बेस आहे. लोकांच्या खात्यामध्ये 15 लाख येणार हां, अशी घोषणा करून काही लोक सत्तेत आले, तर तसेच तुम्ही सिंगापूर दाखवणार असं काही नाही नाही नाही, आम्ही सिंगापूरला लोकांना निवडणुकीच्या अगोदर घेऊन चाललो आहे की हे बघा रस्ते कसे असतात, पाणी कसं असतंय, कचऱ्याची समस्या. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, रोज 2100 ट्रक कचरा ते लोक उचलतात, फ्रीमध्ये उचलतात, त्याच्या बदल्यात ते फ्रीमध्ये वीज देतात. आपल्याकडे आहे का तसं? कचरा उचलायचे पण पैसे आहेत आणि लाईटचे पण पैसे आहेत. म्हणजे पैसा वाया घालवण्याचे प्रकार म्हणजे आपल्याकडे शासनाच्या योजना असतात. 15 लाख तुम्हाला काय, मला पण मिळालेले नाहीत, मी अजून वाट बघतोय. आणि व्याजासकट जर पकडलं ते 35 लाख रुपये होतील. तर प्रत्येक नागरिकाला 35 लाख रुपये मिळाले पाहिजेत असं माझी पण अपेक्षा आहे. 15 लाख मिळाले पाहिजे होते. निवडणुकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर हात घातलेले आहेत? आम्ही पहिला मुद्दा करप्शन, की सगळ्या अडथळ्यांमधला मोठा अडथळा म्हणजे करप्शन आहे. आणि करप्शनची माझी सिंपल व्याख्या आहे, योग्य माणसाला संधी न मिळण्यासाठी केलेलं कटकारस्थान, दॅट इज करप्शन. दुसरा मुद्दा आमचा तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. आम्ही प्रत्येक महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 1 लाख तरुणांना व्यवसायासाठी जागा, भांडवल, ट्रेनिंग आणि लायसन्स देणार आहोत. प्रत्येक महापालिका क्षेत्रात, मग ती पुणे असो, मुंबई असो, PCMC असो, नाशिक असो, ज्या ज्या मोठ्या महानगरपालिकात 1 लाख तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जागा, भांडवल, ट्रेनिंग आणि लायसन्स 4ही गोष्टी देणार आहोत. आणि छोट्या धंद्यातून माणसं किती मोठे होतात ते तुम्ही दिल्लीपर्यंत बघितलेलेच आहे. म्हणजे माझा चहाचा व्हिडिओ जो व्हायरल झाला होता 7-8 वर्षापूर्वी, त्याच्यानंतर महाराष्ट्राची चहा क्रांती झाली. त्याच्यामुळे आज तुम्हाला महाराष्ट्राच्या चौकाचौकात अमुक अमृततुल्य, तमुक अमृततुल्य, आईचा चहा, बापाचा चहा, मामाचा चहा, सगळे चहाच चहा आहे. आणि त्यामुळे आमचे चाहते जास्त झाले. तर तुम्ही पत्रकार परिषदेत आता सांगितलं की निवडणुकीमध्ये दारू, मटण, पैशाचा वापर करतात, काही कोणते पक्ष असतात असे शोधावे लागतील जे ह्या ट्रिक्स वापरत नाहीत. नाव कोणाचं घ्यावं? रेअरली, म्हणजे हाताच्या बोटावर एखादा पक्ष किंवा एखादा उमेदवार असा असेल. आता मी समजा वारकरी आहे, त्याच्यामुळे आमच्याकडून ती अपेक्षा लोकांनी सोडूनच द्यावी. आणि मी पक्ष काढतानाच बायकोनी मला सांगितलं होतं की 9च्या नंतर घरी यायला बंदी आहे. लक्षात, म्हणजे जसं मुलींना सांगतात ना महिलांना 7च्या आत घरात, तसं मला घरातून सांगितले 9च्या आत घरात. त्यामुळे मी रात्री कोणालाही सापडत नाही, भेटत नाही. लवकर घरी जाणे, लवकर झोपणे, कारण आमचा कार्यक्रम सकाळी 4-5ला सुरू होतो, कारण आमचं काम मुख्य हे आहे. आपण कुठल्या पक्षासोबत समजा युती करणार आहात, समजा कुठल्या पक्षाने वापर केली आपल्याला? सध्या असं काही आमच्या मनात नाही आणि भविष्यातही तसे करण्याची शक्यता मला कमी वाटते. कारण आम्हाला महाराष्ट्रातील सगळ्या नगरपालिका ज्या लढवायच्यात, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, इथे जास्तीत जास्त तरुणांना संधी देणं याच्यात आमचा जास्त फायदा आहे. कोणाबद्दल टाईप करून जास्त मला उपयोग वाटत नाही सध्या तरी. निवडणुका म्हणले की शेवटी पैशाचा प्रश्न येतो. त्या कमी कालावधीमध्ये आता निवडणुका लढवणार आहे, पैशाचा प्रश्न तुमच्या समोर असणारच आहे. तो कसा तुम्ही? शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करायच्या वेळी त्यांच्यासमोर पण नागरिकांनी हे प्रश्न विचारले होते की आदिलशाही, निजामशाही, फरीदशाही, मोगल यांच्यापुढे तुमचं काय टिकेल? बाकीच्यांनी पैसे सांडले, शिवाजी महाराजांनी रक्त सांडलं आणि लोकांमध्ये इमानदारी पेरली, प्रामाणिकता पेरली. या निवडणुकीत ही महाराष्ट्रातील पहिली निवडणूक अशी असेल की जिथं मतदार स्वतः आमच्या पक्षाला डोनेशन पण देईल आणि मतदान पण देईल. एवढा ड्रास्टिक चेंज आम्ही करून दाखवू, कारण आम्ही त्यांच्या भविष्यासाठी लढतोय. आमचे उमेदवार आमच्या भविष्यासाठी लढत नाहीत, ते जनतेच्या भविष्यासाठी लढत आहेत.
आणि म्हणून आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पक्षाचं नाव येतं आहे, पक्षाचा बारकोड येतो आहे आणि त्याच्यावरती तुम्ही बघितलं असेल शेअर, डोनेट अँड वोट या 3च फॉर्म्युल्यावरती आम्ही इलेक्शन लढणार आहोत. आमचे व्हिडिओ शेअर करा, आमच्या पक्षाला डोनेट करा आणि आम्हाला मतदान करा. आणि आमचं तिसरं म्हणणं असं आहे की 100% मतदान करा, 100% मतदान करा. अगर आपकी पार्टी जीत के आती है तो जनता के लिए क्या करेंगे? जनता के लिए हम 2 ही काम करेंगे, एक करप्शन मुक्त महाराष्ट्र और दूसरा बेरोजगारी मुक्त महाराष्ट्र. और हमारे लेटर हेड पे वो लिखा है घराणेशाही मुक्त महाराष्ट्र, बेकारी मुक्त महाराष्ट्र आणि करप्शन मुक्त महाराष्ट्र. म्हणजे बेरोजगारी मुक्त म्हणजेच रोजगार आलं सगळं त्यात. तुम्ही पारदर्शकता आणि इतर आता एकावेळी एकाचं कोणतरी एकाने एका वेळेत आणि इतर समाजातल्या लोकांना आपण संधी देणार आहे. काय महिलांना आणि इतर समाजातल्या लोकांना जसं जसं आमच्याकडे फक्त 2च समाज आहेत. ओके, एक एज्युकेटेड, एक अनएज्युकेटेड, एक महिला आणि पुरुष. आम्ही सगळ्यांना संधी देणार आहोत. आमच्या पक्षामध्ये जात, धर्म, भाषा, प्रांत याला जागा 0. ओनली क्वालिटी अँड कॅलिबर, त्याच्यावरच बोलायचं. व्यासपीठावर महिला दिसत नाही. नाही, अजून आमच्याकडे मुंबईमध्ये तसे तोलामोलाचे पदाधिकारी मिळालेले नाही. आहे पण महिला आघाडी वगैरे आहे. हाँ, सर आपकी पार्टी के कितने कैंडिडेट रहेंगे? हमारे सारे कैंडिडेट खड़े रहेंगे. जितने भी नगर पालिका है, महानगर पालिका है, पंचायत समिति, जिला परिषद है, सारे जगह पे हम कैंडिडेट खड़े करेंगे. क्योंकि आज महाराष्ट्र की जनता को एक उम्मीद की आस है हमारे ऊपर. हम उसको मायूस नहीं होने देंगे किसी को. विचारा. हाँ, तुमच्याकडे तुम्ही आता 2-3 उल्लेख केले. एक म्हणजे सिंगापूरला घेऊन जाण्याचा उल्लेख केला. तर पहिला प्रश्न की समजा सोशल मीडिया तुम्ही एवढा चांगला वापरताय, टेक्नॉलॉजी चांगली आहे, तर सगळ्यांना तिकडे घेऊन जाऊन दाखवण्यापेक्षा तुम्ही सोशल मीडियावर का दाखवत नाही? तिकडे पैशांची हां, याच्यामध्ये कसं आहे, आम्ही हां एकेकाचं उत्तर देतो मी. आम्ही सगळेच कॅन्डिडेट घेऊन जाणार नाही आहे. आम्ही आमचं एक शिष्टमंडळ ज्याच्यामध्ये 50 ते 100 लोक असतील, जे आर्थिकरित्या सक्षम असतील, ज्यांना तिथे गेल्यावर ते ॲनालिसिस व्यवस्थित करता येईल. आणि व्हिडिओ तर आम्ही तिथे बनवूच. म्हणजे जसं मी ज्यावेळी शिकागो धर्म परिषदेला गेलो, म्हणजे आपल्याला सांगा, ज्यांना माहीत नसेल त्यांना मी सांगणं गरजेचं राहील की 11 सप्टेंबर 1893ला स्वामी विवेकानंदांनी ज्या शिकागो धर्म परिषदेत भाषण केलं होतं, त्याच्यानंतर 130 वर्षानंतर हिंदू धर्माचा तत्त्वज्ञानी म्हणून भाषण केलेला दुसरा माणूस नामदेवराव जाधव. सो दॅट इज आवर अचिव्हमेंट. आणि त्या पद्धतीनं आपण निवडक लोक तिकडे सिंगापूरला घेऊन जाऊ. त्यावेळी मी अमेरिकेतून जेवढे काही व्हिडिओ काढले होते, लोकांना खूपच ते भावले आणि लोकांनी त्याच्यातून बरंच काही शिकले की आपल्याकडे रस्ते, म्हणजे आता पावसाचे दिवस तुम्हाला एक उदाहरण सांगतो. शिकागोमध्ये मी ज्या हेरिटेज हॉटेलमध्ये थांबलो होतो, वॉरविक हॉटेल म्हणून, तिथून मी एक पाऊस पडायला लागला, रात्रीचं बघितलं, रात्रीचं पण बघितलं, दिवसा बघितलं, तर तिथे कुठेही मला छतावनं पाणी खाली पडताना सापडलं नाही. म्हणजे छतावलं सगळं त्या थेंब ना थेंब हा पाईपलाईननी खाली जमा होतो आणि कुठेही रस्त्यात मला गटर दिसलं नाही, पुरता अजिबातच दिसला नाही. तर हे जे ना देश चालवण्याची पद्धत, किंवा मी ज्यावेळी मी मॉस्कोमध्ये होतो अभ्यास दौऱ्यावरती, तिथे रशियामध्ये मी बघितलं की दिवसातून 2दा तिथले रस्ते पाण्याने स्वच्छ धुतात, जसे आपल्याकडे लादी धुतली जाते. मी म्हणलं हे का करता तुम्ही? ते म्हणले PM 2.5, हे PM शब्द महत्त्वाचा आहे यातला. PM 2.5 हे धुळीचे कण जे आपल्या फुफ्फुसाला चिटकतात, त्याच्यामुळे आपलं लाईफ 10 वर्षांनी कमी होतं. आमच्या रशियन नागरिकाचं आयुष्य 10 वर्षांनी कमी होऊ नये म्हणून आम्ही रोज रस्ते धुतो. आपल्याकडे रोज रस्ते झाडतात आणि अजून धूळ उडवतात. हा फरक आहे. म्हणून मला सिंगापूर हा देश आम्ही का निवडला आहे की तो आपल्यापासून जवळ आहे आणि लोकांना एक छोटासा देश, कारण नगरपालिका छोटे छोटे असतात, एक 700 स्क्वेअर किलोमीटरचा छोटासा देश आहे जो जगाच्या नकाशावर झूम केल्याशिवाय दिसत पण नाही. त्या छोट्याशा देशाची, म्हणजे ती खरं तर एक जिल्हा म्हणा किंवा एक शहर म्हणा, पण ते इटसेल्फ इज ए कंट्री. त्यांनी जशी डेव्हलपमेंट केली आहे तशी आपल्याला करता येईल म्हणून ते कम्पॅरेटिव्ह स्टडीसाठी आपण शिष्टमंडळ घेऊन जाणार आहे, स्टडी टूर. हां हां आम्ही आमच्या पूर्ण इलेक्शन कॅम्पेनमध्ये शक्यतो बाईक रॅली हा प्रकार आमच्याकडे नसेल, कारण परदेशातल्या सगळ्या सूचित देशांमध्ये बाईक रॅली नावाचा हा झंझट नसतो. फक्त गोंगाट, बुलेटचे जे ठार वाजवायचे, मतदाराला ठार मारायचं नाही, इकडे ठॉ ठॉ करत फिरायचं, हे बोंब आम्हाला करायचं नाही. आम्हाला वायू प्रदूषण करायचं नाही, हवेचं प्रदूषण करायचं नाही आणि विचारांचं प्रदूषण अजिबात करायचं नाही आहे. राहिला प्रश्न सभा हे आमच्या निवडकच होणार आहेत आणि निवडक लोकांमध्येच होणार आहेत. म्हणजे विकत लोक आणायची हे कार्यक्रम आम्ही करणार नाही, कारण आमचे उमेदवार हे सर्वसामान्य कुटुंबातील असतील. आमचे सगळे शिलेदार असतील, मावळे असतील, भाडोत्री प्रेक्षक आमच्याकडे अजिबात नसेल.
बहुतांश तरुण कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या किंवा नेत्याच्या लावणीला बांधलेले. आपण दहीहंडीत बघतो, गणपतीत बघतो, नवरात्रीत बघतो. तर या तरुणांना तुमच्याकडे आकर्षित करण्यासाठी असा कुठला मुद्दा आहे? कारण बेरोजगारी किंवा हा मुद्दा तरुणांना भेडसावत नाही असं एकंदरीत चित्र आहे. कारण जे काही आपण बाहेर बघतोय आता त्याच्यावरून तरी. तर या तरुणांना जे इतर राजकीय पक्षांच्या दावणीला अक्षरशः बांधले गेले, तर त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय लक्षात घ्या, लोकांना जोपर्यंत पर्याय मिळत नाही नवीन, म्हणजे जोपर्यंत मेट्रो मिळत नाही तोपर्यंत माणूस रेल्वेने जातो. तसाच प्रकारे आम्ही खूप चांगले त्यांना स्कोप देऊ. राजकीय माणसाकडे खूप मोठी ताकद असते. मोठ्या गाड्या, महागड्या गाड्या, ब्रेसलेट, चेन, अंगठ्या हे बघून हे तरुण पिढीला भावतं की अरे एवढ्या गाड्यांच्या पाठी एवढी माणसं येतं म्हणजे ह्यांच्याकडे काहीतरी मोठी आपल्याला संधी मिळेल. बिचारे भाबडे असतात. आणि लक्षात घ्या, ह्या राजकीय लोकांच्या मागे फिरणाऱ्या मुलांचं वय जर तपासलं तर ते बिलो 30-35 असतं. म्हणजे ज्या वयात त्यांना कळणं, आपल्याला काय कळतं हे त्यांना कळणं हे मुश्किल असतं. अशाच वयाचे तुम्हाला यांच्या मागे फिरताना दिसतील. त्यांना असं वाटतं की कुठेतरी आपल्याला एखादं टेंडर मिळेल, एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळेल. पण आता त्या सगळ्या तरुणांचा भ्रमनिराश झालेला आहे. ज्या ज्या तरुण पोरांनी पुढाऱ्यांच्या मागं फिरून टेंडर घेतले, आज त्यातले बहुतेक आत्महत्या करतायत. 95,000 कोटीची बिलं बाकी आहेत द्यायची. कोणी गटर बनवलं, कोणी रस्ता बनवला, कोणी पूल बनवला, हे कंत्राटदारांचे. आणि विशेष म्हणजे त्यात एका माजी मुख्यमंत्र्याचे व्याही, आताच्या एका मंत्र्याचे साडू, असे सगळे लोक त्या कंत्राटाच्या यादीत ज्यांची नाव घ्यायचं नाही मला, बिलं बाकी आहेत. त्यामुळे आता ते बिलं, थकीत बिलं ह्याच्यावरून लक्षात येतं की हे नेते यांचं श्रीमंती, ऐश्वर हे सगळं त्यांच्यापुरतं आहे, तरुणांसाठी नाही. म्हणून आम्ही या पोरांना स्वतःच्या पायावर उभं करणार आहे. मी एकमेव माणूस असेल एका पक्षाचा अध्यक्ष की ज्याच्यासोबत तुम्हाला कधीही टोळकं दिसणार नाही. मी टाळक्याचं काम करतो, टोळक्याचं करत नाही. त्यामुळे मॉब सायकोलॉजी, मॉब गर्दी दाखवणं हे आमचं काम नाही. आणि तुम्ही बघितलं असेल की माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये कुठेही एडिटिंग नसतं, साऊंड इफेक्ट नसतो, ग्राफिक्स नसतं, रफ व्हिडिओ असतो. आम्ही असंच प्रामाणिकपणे एकदम ट्रान्सपरंटच राहणार आहे. आमचा उमेदवार रिक्षाने प्रचार करताना तुम्हाला दिसेल, ट्रेनमधून करताना दिसेल, पायी करेल. आमच्याकडं एवढ्या महागड्या गाड्या वगैरे नाही आहेत आणि त्याची गरज नसते. शिवाजी महाराजांना जसं लोकांनी ॲक्सेप्ट केलं, शाहू महाराजांना ॲक्सेप्ट केलं, तसंच महाराष्ट्राची जनता आम्हाला ॲक्सेप्ट करेल अशी आमची अपेक्षा. लोकसभा आणि विधानसभेमध्ये देशामध्ये मतचोरीची चर्चा जोरदार सुरू आहे. हां, आणि पक्षाचं मत आहे की मतदान हे बॅलेट पेपरवरती घेण्यात यावं. तुमचं काय त्या चर्चेसंदर्भात तुमचं काय मत? बऱ्याचशा प्रगत देशांमध्ये आजही, अमेरिका असेल, सगळेच बाकीचे देश, यांच्याकडे आजही EVM वापरलं जात नाही. डायरेक्ट कागदावरती मतदान होतं, बॅलेटवरती होतं. जर आपण इथून बसून चंद्रावरली रोवर चालू बंद करू शकतो तर EVM हॅक करायला काही जास्त वेळ लागत नाही. अनेक लोकांनी त्याच्याबद्दल बोलले, काहींचे तर्क आहेत, काहींचे वितर्क आहेत. पण इफ इट इज अ मशीन इट इज हॅकेबल, एवढंच मी सांगू शकतो. इफ इट इज अ मशीन इट्स अ हॅकेबल. आणि तेच आता आपल्याला सगळीकडं दिसत आहे. हां, आणि प्रगत सगळे देश, अमेरिका, रशिया, जपान, हे सगळे जर बॅलेट पेपरवर मतदान घेतात तर आपण त्यांच्यापेक्षा खूप पुढारले आहोत हे दाखवण्यासाठी एवढा घोटाळा परवडणारा नाही. म्हणजे याला कुटाणा म्हणतात मराठी, थोडक्यात कुटाणा. आपण युवकांना काय संदेश द्याल? युवकांनी ह्याच्या त्याच्या मागे पळण्यापेक्षा ध्येयाच्या मागे पळावं. आमच्या पक्षात येणाऱ्या पोरांना सुद्धा आम्ही पहिले सांगतो की एक तर तू उद्योजक असला पाहिजे किंवा आमच्यासोबत आल्यानंतर उद्योगधंदा शिकून घेतला पाहिजे आणि पहिले स्वतःचं घर चालवायला शिकायचं, मग देश चालवायच्या गप्पा आपण मारूया, असं स्पष्ट सांगतो मी तरुणांना. आणि ज्याला हे पटणार नाही त्याने आमच्या पक्षात नाही आलं तरी चालते, पण तो स्वावलंबी असला पाहिजे. शिवाजी महाराजांनी हे सगळं रयतेला, मावळ्यांना शिकवलं. म्हणून शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 27 वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात थैथाय नाचत होता, तरीसुद्धा हा महाराष्ट्र हारला नाही. उलट औरंगजेबाला मारावं लागलं आणि महाराष्ट्र जिंकला. कारण शिवाजी महाराजांनी अवलंबून असणारे मावळे तयार केले नाही, स्वावलंबी असणारे शिलेदार तयार केले. आम्हाला फक्त उमेदवार नाही, शिलेदार तयार करणं हे आमचं धोरण आहे. सध्या सर इलेक्शनच्या पिरियडमध्ये युवकांचा खूप वापर होतो, म्हणजे दारू झालं किंवा पार्ट्या झालं, हे आपल्या पक्षाकडनं रोखण्यासाठी काही उपाययोजना होतील का? मी सांगितलं ना तुम्हाला, जोपर्यंत मेट्रो बघितली नाही तोपर्यंत ट्रेन छान वाटते. ज्यावेळी आम्ही पोरांना सांगू की तुम्हाला निवडणुकीत दिलेली झालेली दारू बऱ्याचदा डुप्लिकेट असते, निवडणुकीत दिले झालेलं मटण हे बऱ्यापैकी भटक्या कुत्र्यांचं कापून आणलेलं असतं, हे किती लोकांना माहिती आहे. आणि तो तुमचाच पैसा तुम्हाला वाटतायत. म्हणजे जसं मासा पकडण्यासाठी गांडूळ त्याला गळाला लावलेला असतोय, तसंच हा प्रकार आहे ना. म्हणून कोणत्याही आमिषाला बळी न पडता कुठेतरी 10-15 दिवस. आणि मला सांगा, हे मार्केटिंग करतात बरं का, बहुतेक दारूच्या फॅक्टऱ्या आणि एजन्सीच्या पुढाऱ्यांच्या आहेत. त्यामुळे 15 दिवसाची ती मार्केटिंग असते.
दारूची मटणाची, जेणेकरून आयुष्यभर आपल्याला कस्टमर मिळावा. म्हणजे त्यांना कस्टमर मिळतो आणि पोरं कष्ट करून मरून जातात बिचारी. त्याच्यामुळे एकच रस्ता आहे, एकच रस्ता असतो महानगरपालिका क्षेत्रात. जशी महानगरपालिकेची म्हणजे स्थापना झाली तेव्हापासून त्याच रोडवरती करोडो रुपये आतापर्यंत खर्च झाले, तरी आपण बघता की ते खड्डे काय अजून सुद्धा बुजले जात नाही. तर आपल्या पक्षाच्या माध्यमातून असं काही नवीन नाही, काय होतंय, रस्ते परत परत उखडले जातात. याचा अर्थ स्पष्ट आहे, त्या त्या क्षेत्रांमध्ये निवडणुकीत पैशाचा वापर होतो आहे. ज्या ठिकाणी निवडणुकीत पैशाचा वापर होणार नाही, जर त्याला खूप खर्च आला उमेदवाराला, तर तो वसुलीच्या मागे लागतो. पुण्यामध्ये जंगली महाराज रोडचा मी एक व्हिडिओ काढला होता. रेकॉर्ड नावाच्या कंपनीने बनवला होता 2 पारशी बंधूंनी. आज 48 वर्ष झाली, अजूनही त्या रस्त्यात एकही खड्डा नाही. पण दुर्दैव या महाराष्ट्राचं, त्या कंपनीला परत कोणत्याच महापालिकेनं कसलंच काम दिलेलं नाही. याच्यातून आपण समजून घ्या की राजकारणात येणाऱ्या लोकांची मानसिकता आणि त्यांची पुढचे प्रकरणं काय होतात. त्यामुळे आम्ही अशाच कंडिशनवर काम करू. एकदा रस्ता बांधला, जसं शिवाजी महाराजांनी किल्ले बांधल्या 400 वर्षांत सुरक्षित, आम्ही अशाच प्रकारचं काम करू की एकदा रस्ता बांधला की 50 वर्षाची गॅरंटी, पूल बांधला 100 वर्ष गॅरंटी, धरण बांधलं 300 वर्ष गॅरंटी. फक्त मतदारांनी गॅरंटी द्यायची आहे की आम्ही कुठल्याही जातीच्या, धर्माच्या, पैशाच्या, मटणाच्या, बाटलीच्या आमिषाला बळी पडणार नाही. तेवढा एक मोह लोकांनी टाळला तर हे सगळं शक्य होईल. पैसा गुंतवा आणि पैसा कमवा, हे राजकारणाची दिशा बदलून समाज घडवण्याची एक प्रक्रिया आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, ज्यावेळी सिंगापूरचा उदय होत होता ना, त्यांच्यासमोर पण हा प्रश्न होता की त्यांची नवीन पार्टी होती, त्या पार्टीचं नाव होतं PAP, म्हणजे पब्लिक ॲक्शन पार्टी, पीपल ॲक्शन पार्टी. त्यांच्याकडे पण पैसे नव्हते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्याकडे पण अजूनही ऑफिस नाही पक्षाचं. सिंगापूरच्या पार्टीकडे पण सत्तेत येईपर्यंत ऑफिसच नव्हतं. आम्ही आमच्याच घरून आणि गाडीतून ऑपरेट करतो आहे सगळं. आणि ऑफिस असलं म्हणजेच तामझाम, ह्याची काही आम्हाला गरज वाटत नाही. आम्ही आमच्या घरातून काम करतो आहे, आमच्या सोबळावरती सगळं चालू आहे. आणि अल्टिमेट मतदार आणि नागरिक आमच्यावर असल्यामुळे आम्हाला जे बाकीच्या ठिकाणी लागतं ना, की साहेब आले की 50 गाड्या पाठी आल्या, हे ताफा दाखवण्यासाठी खर्च येतो. आणि तो खर्च मग नागरिकाच्या खिशातून असा खड्ड्यातून, पाईपातून, धरणातून वळता केला जातो. नागरिकांनी समजून घ्यावं की मताला 2,000 रुपये मिळाले तर आपल्याला दवाखान्यात 2 लाख रुपये घालवायचे आहेत. आणि शाळेची फी जी 20,000 होती ती 2 लाखावर जाणार आहे. कारण शाळा ह्यांच्याच आहेत, दवाखाने ह्यांचेच आहेत, जे पैसे वाटतात. सर आपण बोलतात ना, ते सगळ्याला पटतं सर, पण विषय काय होतं, मतदानाच्या दिवशी सगळं चेंज होतं. नाही, ते का चेंज होतं? कारण इकडे चोर इकडे डाकू, निवडायचं कोणाला, म्हणून लोकांना असं वाटतं की जे मिळते तेवढं तरी घ्या. तसंही हे 5 वर्ष लुटतात, आपण यांना एक दिवस लुटू, अशा मानसिकतेत काही लोक त्यांना घालवतात. पण आता चांगला पर्याय मिळालेला आहे. त्यामुळे आमचं इलेक्शनची वाक्य हे आहे, मताला पैसे देणार नाही, कामाचे पैसे घेणार नाही. आणि सगळ्यांना संवाद घेऊन आम्ही, आता बघा आमच्याकडे शीख बांधव बसलेत, आमच्याकडे जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा याला किंमत 0, ओनली कॅलिबर अँड क्वालिटी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.